पातेल्यात मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे, ते आता उकळायला ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये मी थोडे केसर घालत आहे। उकळते वेळी त्याला चांगला कलर येण्यासाठी मी पॅन मध्ये 1 चमचा तूप घालून घेत आहे। याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट घालून तळून घेणार आहे। याच्यामध्ये बदाम, पिस्ता मी मनुक्यानंतर घालणार आहे दुधामध्ये, आणि काजू आहेत। हे थोडं चांगलं फ्राय करून घ्यायचं। याच्यामध्येच मी 1 बाउल शेवया घेतलेल्या आहेत, रोस्टेड आहेत त्या पण ह्याच्यामध्ये थोडं फ्राय करून घ्यायचं। असंच चांगलं करून फ्राय करून घ्यायचं। आता हे झालेलं आहे, हे बंद करूया गॅस। दूध उकळलेलं आहे। 15 मिनिटं दूध आटवून घेतलं तर खीर खूप सुंदर लागते। त्याच्यासाठी मी आता 15 मिनिटं ठेवलेलं होतं उकळायला। आता ह्याच्यामध्ये मी 1 बाउल साखर घालते। हे थोडी दुधामध्ये विरघळायला पाहिजे साखर। आता हे सगळं फ्राय करून घेतलेलं शेवया आणि ड्रायफ्रूट आता दुधामध्ये घालून घ्यायचं। हे सारखं मिक्स करून एक 10-15 मिनिटं ठेवायचं। याच्यामध्ये मी वेलची पावडर टाकत आहे 1 चमचा। आता तुम्ही पाहू शकता खीर किती सुंदर बनलेली आहे। हे पहा, शेवया शिजलेल्या आहेत। ही खीर आता थोडी पातळ दिसते, खरं थंड झाल्यानंतर ती घट्ट होते। आता झालेले आहेत शेवया, मस्त सुंदर छान झालेले आहेत। मी खीर झाल्यानंतर मनुक्या घालत आहे, कारण एकदा दूध फुटतं म्हणून लास्टला टाकायचं मनुक्या। आणि किती सुंदर खीर बनलेली आहे पहा, आणि तुम्ही नक्की करून बघा। गणपती बाप्पाचा दुसरा दिवस आहे। आज मी खीर, पुरी, खतखत आणि आंबाड्याचं बनवलेलं आहे। तर खिरीसोबत पुरी खूप छान लागते, अप्रतिम लागते। तुम्ही करून पहा नक्की। आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।